कळंबे महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या प्रयत्नातून आषाढी वारीचा एक अतिशय उत्साहाचा सोहळा दरवर्षी आपण इथं पार पाडत असतो आणि त्याच्याच नियोजनासाठी आपण सगळेजण आज स्थानिक सगळे दिंडी मालक दिंडी चालक असतील, स्थानिक पदाधिकारी आणि आपले प्रशासनाचे सर्व उपस्थित खाते प्रमुख, त्याचबरोबर याआधी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये वसंतराव नाटोंडे भाऊ, सदाशिव भाऊ पक्का, जे सभापती सौरभ बाबा शिंदे, आपल्याला कसा पार पाडायचं हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकानं आपापलं जे काम आहे ते योग्य आणि नीटनेटकं केलं की कुठल्याही अडचणी कुणालाही येत नाही ती वस्तुस्थिती. सगळ्यात महत्वाचा विषय जो असतो की इथे येणाऱ्या भक्तांना दर्शन नीटनेटकं मिळालं पाहिजे हे महत्वाचं. कारण शेवटी तो दिवस जो आहे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि त्या दिवशी आपल्याला पंढरपूरला काही सगळ्यांना जाता येत नाही, पोचता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी कळंबे महाराजांनी त्यांच्या प्रेरणेतनं त्यांच्या आशीर्वादानं हा सोहळा इथं सुरू केला आणि या वर्षी सुद्धा तसंच नियोजन सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून झालं पाहिजे. तसं तुम्ही जे असेल ते तुमची पुढची प्रक्रिया सगळ्या विभाग प्रमुखांनी खाते प्रमुखांनी करावी माझी सर्वांना सूचना आहे. तुम्हाला कुठं अडचण आली, कुठं मंजुऱ्या काही लागणार असल्या, कुठं काही म्हणजे एखादं खर्चासाठी वगैरे आपल्याला मान्यता लागते तर आमच्याकडे वेळच्या वेळी आम्हाला सांगा सगळ्यांना, म्हणजे आम्ही त्या गोष्टी तुम्हाला करून देऊ शकतो. नाहीतर ऐन याच्यामध्ये उद्या आषाढी एकादशी आहे आणि आदल्या दिवशी रात्री आपण तुम्ही जर सांगायला लागला की आता हेच नाही तर मग सगळं अवघड होऊन जातं आणि सगळं कोलॅप्स होतं. त्यामुळं आधीच आपल्याला कुठेही प्रशासकीय याच्यामध्ये काही अडचणी येत असल्या तर आम्हाला वेळच्या वेळी कल्पना द्या, म्हणजे त्या अडचणी आम्ही तुमच्यासाठी दूर करू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे काय आहे प्रशासनाला बाकीचं राबवता येईल. म्हणजे प्रशासनावर ठपका हा भाविकांकडनं दिंडी चालकांकडनं येणार नाही हे सर्वांनी समजून घ्यावं. त्याचबरोबर सगळ्या जे आपले दिंडी मालक आहेत, चालक आहेत, यांनी सुद्धा जसं भाऊनी आणि नितीन वगैरे सगळ्यांनी सांगितलं, आपल्याला पण माहिती आहे की आपण निघणार किती वाजता आणि पोचणार कधी हा विषय महत्वाचा असतो आणि ते वेळेचं पालन जे आहे ते आपण करावं. मला वाटतं गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपण बरोबर वेळेमध्ये इथे येऊन सगळा सोहळा वगैरे आपण वेळेत इथं करतोय. त्यामुळं तीच वेळ या वेळेला आपण सगळ्या दिंडी मालकांनी पाळावी अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.